मालेगाव अत्याचार प्रकरणात तब्बल 10 दिवसानंतर चिमुकलीचा एक नवीन धक्कादायक व्हिडिओ समोर आला। एक असा व्हिडिओ ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज रडतो आहे। मालेगाव अत्याचार प्रकरणाला 10 दिवसाच्या वर कालावधी होऊन गेलाय, पण या प्रकरणात चिमुकलीचा एक नवीन व्हिडिओ समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड दुःख व्यक्त केलं जात आहे। मग या व्हिडिओत नेमकं असं काय दिसलं की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला जेवढं दुःख घटना झाल्यावर घडलं नव्हतं, जेवढं दुःख त्यावेळेस झालं नव्हतं त्याच्यापेक्षा दुप्पट दुःख झालंय। या चिमुकली ह्या व्हिडिओमध्ये काय करताना दिसली आहे, ज्यामुळे या प्रकरणात एक वेगळाच खुलासा समोर आला। या व्हिडिओ नंतर एक मोठा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे या नराधमाला आता कठोर शिक्षा होणार। एक अशी शिक्षा होणार की जी आजपर्यंत कुणी ऐकली नव्हती। इतकी कठोर शिक्षा की जी ऐकून हा नराधम दयेची भीक मागणार, कारण या व्हिडिओ नंतर एक असा मोठा निर्णय घेण्यात आलाय की ज्यामुळे या चिमुकलीला न्याय मिळणार। मग या व्हिडिओमध्ये काय दिसलं, हा नवीनच व्हिडिओ 10 दिवसानंतर कसा काय उघडकीस आला। हे प्रकरण ज्यावेळेस झालं त्यावेळेस जेवढं दुःख झालं नव्हतं त्यापेक्षा दुप्पट दुःख हा व्हिडिओ पाहून का झालं। या व्हिडिओचा निकालावर इतका जबरदस्त परिणाम कसा झाला की ज्यामुळे या नराधमाला कठोर शिक्षा होणार आहे। या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय दिसलं की ज्यामुळे सर्व वकिलांनी एक मोठा निर्णय घेतला। या व्हिडिओमध्ये ती चिमुकली काय करत आहे, तिच्या सोबत काय घडत आहे आणि या व्हिडिओमुळे नेमकं काय परिणाम झालाय, कशा पद्धतीने शिक्षेची अंमलबजावणी होणार आहे, चला जाणून घेऊया या प्रकरणाची संपूर्ण सविस्तर अपडेट। 16 नोव्हेंबर रविवार दिवस सामान्य दिवसासारखाच उगवला होता, पण दिवस मावळताना तो महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस ठरला। कारण मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका 3.5 वर्षाच्या चिमुकलीवर एका 24 वर्षाच्या नराधमानं तिचा अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली। हे प्रकरण वरवर दिसताना अत्यंत साधं वाटत होतं, कारण की ही घटना घडल्यानंतर अगदी काही तासातच पोलिसांनी यशस्वीपणे त्या आरोपीला अटक केली। चौकशीमध्ये तो फार काळ टिकला नाही। पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखं बोलू लागला। पण आज 10 दिवसानंतर जो व्हिडिओ समोर आला आहे त्या व्हिडिओमध्ये ती चिमुकली त्या ठिकाणी दिसली आहे, ज्यामुळे या प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलेलं आहे। अखेर या व्हिडिओमुळे असा कडक निर्णय घेण्यात आला ज्यामुळे या नराधमाला अशी शिक्षा होणार आहे की जी आजपर्यंत कुणी ऐकली नसेल। इतकी कठोर शिक्षा की जी ऐकून हा नराधम दयेची भीक मागणार आहे, कारण की व्हिडिओमध्ये जे दिसले ते अतिशय वेगळंच होतं। 16 नोव्हेंबर आज बघितलं तर 10 दिवसाहून अधिक कालावधी याला उलटून गेलाय। मागील 10 दिवसामध्ये या प्रकरणामध्ये बऱ्याच घटनाक्रम त्या ठिकाणी घडला होता, पण आज व्हिडिओ समोर आल्यामुळे सगळं चित्र आता पलटलं आहे। कारण हा असा धक्कादायक व्हिडिओ आहे की हे प्रकरण ज्यावेळेस झालं होतं त्यावेळेस जितकं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालं होतं त्यापेक्षा जास्त दुःख हा व्हिडिओ पाहिल्यानंतर झालंय। मग या व्हिडिओत नेमकं काय दृश्य दिसले की ज्यामुळे सगळी व्यवस्था देखील कामाला लागली आहे आणि ज्यामुळे कठोर निर्णय घेण्याचा एक निश्चय झालेला आहे। गेल्या 10 दिवसात जे घडलं नव्हतं अखेर ते आज घडलं। 10 दिवसामध्ये न्याय व्यवस्थेने हे प्रकरण अतिशय वेगानं न्यायाच्या दिशेने नेण्याचा काटेकोर प्रयत्न सुरू केला होता, ज्यामध्ये हे प्रकरण घडल्यानंतर तब्बल 2 दिवसानंतरच या नराधमाला कोर्टात हजर करायचं होतं। पण मोर्चेकरी जे मालेगावमधले जे लोक होते ते त्या कोर्टासमोर जमा झालेले होते। प्रचंड राग त्यांच्यामध्ये होता। कोर्टाचं गेट तोडून आत शिरण्याचा देखील प्रयत्न त्यांनी केला होता। त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं। मग त्या कोर्टामध्ये नेमकं काय झालेलं होतं याची देखील माहिती 50% आतापर्यंत बाहेर आली होती, पण आज स्वतः सरकारी वकिलांनी एक महत्वाची मुलाखत यामध्ये दिली आणि त्या मुलाखतीमध्ये काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या, ज्यामधूनच हा जो व्हिडिओ आहे हा तब्बल 10 दिवसानंतर आज उघड झालेला आहे। या व्हिडिओमध्ये ती चिमुकली काय करत आहे, त्या चिमुकली सोबत काय घडत आहे, का संपूर्ण महाराष्ट्र हा व्हिडिओ पाहून रडतो आहे, काय या नराधमाला आता कठोर शिक्षा एका व्हिडिओमुळे होणार आहे, अतिशय महत्वाची माहिती आपण घेतोय। या प्रकरणामध्ये कालपर्यंत जे माहिती होतं की या नराधमाने इथे या मुलीला अपहरण करून तिची हत्या केली, त्याचबरोबर यांनी अत्याचार केला, आजपर्यंत या गोष्टी आपल्याला माहिती होत्या। या प्रकरणातील जे सुगावे होते, सूक्ष्म पुरावे सापडण्याचं काम सुरू होतं। या नराधमाचा जोडीदार कोण होता याविषयी देखील तपास कसून सुरू होता, कारण की इतकं मोठं कृत्य करत असताना याला नक्कीच कोणतरी मदत केली असेल असा संशय त्या ठिकाणी होता। त्यामुळे या नराधमाचा जोडीदार कोण हेही पाहिलं जात होतं आणि त्याच वेळेस साधारणपणे 2 दिवसापूर्वी आणखी एका CCTV कॅमेऱ्याचा उल्लेख त्याच्यामध्ये झाला होता।
या प्रकरणामध्ये हे घडत असताना या मुलीच्या घराशेजारी एका चौकामध्ये एक नाही तर 2 CCTV कॅमेरे बसवले होते आणि हेच 2 CCTV कॅमेरे ज्याच्या माध्यमातून हा प्रकार चित्रित केला गेला असू शकतो अशा प्रकारचं एक शंका त्या ठिकाणी निर्माण झाली होती. मग अखेर ते CCTV कॅमेरे चेक करण्यात आले, कारण की ते CCTV कॅमेरे अशा ठिकाणी होते की या नराधमाने त्या मुलीला तिथूनच अपहरण करून उचलला असण्याची शक्यता होती. त्यामुळे ते CCTV चेक करण्यात आले. मग त्या CCTVत काय दिसलं, ही 2 दिवसापूर्वीची घटना होती. पण आज जो व्हिडिओ उघड झाला आहे तो CCTVचा नसून तो एका मोबाईलमध्ये चित्रित केलेला आहे. होय, एका मोबाईलमध्ये चित्रित केलेला हा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत मग ती चिमुकली काय करत आहे, का संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळ व्यक्त करत आहे, का संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड दुःख होत आहे, ती चिमुकली त्या व्हिडिओत नेमकं काय करत आहे, या प्रकरणाचा आणि त्या व्हिडिओचा काय संबंध आहे. कारण की 2 दिवसापूर्वी CCTV कॅमेऱ्याचा उल्लेख झाला होता. CCTV कॅमेरे चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की ते CCTV कॅमेरे नादुरुस्त परिस्थितीमध्ये होते, म्हणजेच की ते एकतर चालत नव्हते किंवा त्यांचा काहीतरी मोठा बिघाड झाला असावा, ज्यामुळे त्यामध्ये ती घटना त्या दिवशी चित्रितच झाली नाही आणि ज्यामुळे त्या दिवशीचा ॲक्च्युअल व्हिडिओ समोर आला नाही. तर अशा प्रकारचं त्यामध्ये सांगण्यात आलं. पण त्यानंतर घडलं असं, 2 दिवसानंतर म्हणजे तब्बल या घटनेला 10 दिवस झाल्यानंतर एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आणि तो व्हिडिओ इतका धक्कादायक होता, तो व्हिडिओ इतका जबरदस्त होता की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आणखी एक मोठा धक्का बसला असं म्हणावं लागेल. कारण की या व्हिडिओमध्ये जे दिसलं, या व्हिडिओत जे दृश्य दिसलं ते अतिशय हळहळवणारं होतं, दुःख व्यक्त करणारं हे दृश्य होतं. अखेर या व्हिडिओमुळे एक मोठा निर्णय देखील घेण्यात आला, ज्यामुळे या नराधमाला आता कठोरातली कठोर शिक्षा होणार. ती शिक्षा काय होणार, या नराधमाची शिक्षेची अंमलबजावणी कधी होणार, संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता. पण या व्हिडिओमुळे अखेर ती प्रतीक्षा संपते की काय असा प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण होतोय. कोर्टाच्या सुनावणीमध्ये 27 नोव्हेंबरपर्यंत या नराधमाला पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आता पोलीस कोठडी संपणार, त्यानंतर नराधमाला पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार. पण त्याआधी हा व्हिडिओ हाती लागल्यामुळे, हा व्हिडिओ समोर आल्यामुळे आता या नराधमाच्या बाबतीत एक त्या ठिकाणी आणखीन रागाची लाट आपण म्हणू शकतो, अशा प्रकारची लाट आता पसरली आहे. कारण की या नराधमाने जे कृत्य केलंय त्याला आणखीनच नागरिकांच्या मनात प्रचंड राग, आता रोष निर्माण होणार आहे. कारण की व्हिडिओ तसा समोर आलाय. मग तो व्हिडिओ नेमकं काय आहे, अतिशय महत्त्वाच्या माहितीकडे आपण बोलतोय. आता या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आलंय, जी चिमुकली आहे ही घटना होण्याच्या काही दिवस आधी एका मोबाईलवर हा व्हिडिओ चित्रित करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये असं दाखवण्यात आले आहे, ही चिमुकली साधारणपणे समोर एक बोर्ड आहे, एक छापील बोर्ड आहे, त्याच्यावर ABCD लिहिलेलं आहे. त्या मुलीच्या हातामध्ये एक छोटासा कंगवा आहे आणि कंगव्याने ती चिमुकली ती ABCD म्हणून दाखवत आहे. एक प्रकारे जशी लहान मुलं बाराखडी म्हणतात, ABCD अल्फाबेट्स म्हणून दाखवतात, वाचून दाखवतात, तर अशा प्रकारचा व्हिडिओ तिच्या आईने किंवा वडिलांनी किंवा शेजारच्या कोणी तो चित्रित केला असावा. अगदी निरागसपणे ती चिमुकली ABCDEFG असं झेडपर्यंत म्हणताना दिसत आहे. कोणाला वाटलं देखील नसेल की हा व्हिडिओ काढल्यानंतर काही दिवसानंतर या चिमुकलीसोबत असं वाईट कृत्य घडणार आहे. अखेर तो व्हिडिओ पाहून संपूर्ण महाराष्ट्र पुन्हा एकदा हळहळला आहे. प्रचंड दुःख त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. नागरिकांचा रोष आता पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच आता यामध्ये दुसरी ज्यावेळेस कोर्टासमोर या नराधमाला हजर करण्यात येईल त्यावेळी नक्कीच या व्हिडिओच्या संदर्भाने देखील एक महत्त्वाचा याच्यामध्ये निर्णय होणार आहे आणि या इतकी कठोर शिक्षा याला होईल की ज्यामुळे हा दयेची भीक मागणार. तर अशी देखील माहिती सूत्रांकडून त्या ठिकाणी मिळालेली आहे. न्यायव्यवस्था अतिशय वेगानं काम करत आहे. तपास देखील अतिशय वेगानं होत असल्यामुळे आता कोर्टामध्ये नक्कीच याविषयी महत्त्वाचे पुरावे समोर येतील आणि याला कठोरातली कठोर शिक्षा त्या ठिकाणी होणार आहे अशी आशा आता निर्माण झाली आहे. आता तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असा तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.